मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, सगळ्या रसिकांना सांगेन की प्रणवती आहे, प्रतितीज आहेत, तुम्ही जरूर या. अतिशय प्रेमाने छान पद्धतीने तुम्हाला जे हवं ते सगळे कॉस्ट्युम्स तुम्हाला करून देईल. कवितांनी सांगितल्यानंतर मग ते प्रश्नच नाही. हाय, सोशल मीडिया म्हणजे तुमच्यासाठी इंस्टाग्राम, FB वगैरे आहेच, पण पूर्वी सोशल मीडिया कुठे होता? नव्हताच सोशल मीडिया. तर नीना राऊत यांनी मला एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी दिली आणि ते म्हणजे आमचं जोडी जमली रे हा एक शो होता. त्याच्यात अतुल परसुरे होते आणि आपली लाडकी कविता लाड. ओके, आता त्या शो मध्ये प्रणवती तुला कॉस्ट्युम द्यायचे, कुणाला द्यायचे? कविता लाड. बरं, माझा काही परिचय त्यांच्याशी नव्हता तेवढा, पण वेन आय स्टार्टेड वर्किंग विथ हर ना, यू फील सो कम्फर्टेबल, खूपच कम्फर्टेबल असत. आणि तिच्या बरोबर ते कॉस्ट्युम, अगं तू काहीही दे ग, मी घालीन. आणि बरं ती घालीन म्हणजे काय, ती जे घालायची ना ती प्रत्येक गोष्ट, मग ते साडी ब्लाऊज असू दे किंवा तो इंडो वेस्टर्न ड्रेस असू दे, काहीही तिला गोड दिसत होतं. आणि आय वॉज सो कम्फर्टेबल. ही माणसं, अशी देव माणसं भेटणं ही सुद्धा देवाची कृपा. त्यामुळे आय एम जस्ट, मला वेलकम करायचंय कविताला. आणि असं नाही मला म्हणायचंय, पण तिचा चेहरा बघितला, मग रीमाताई पण आल्या, मग रोहिणीताई आल्या, मग लीना आली, म्हणजे असं सगळं ती लाईन लागली आपल्या मराठी कलाकारांची. आणि असंच मग प्रोत्साहन मिळतं ना आपल्याला काम करायला. म्हणून 25 वर्ष गेली प्रतिती जे काय काम करते ना, ते फक्त म्हणजे अशा लोकांबरोबर की खरंच एनकरेजमेंट खूप मिळते. सो थँक्यू सो मच. थँक्यू वगैरे काही म्हणू नको, स्वतःही म्हणाली तसं आमची ओळख झाली जोडी जमली रे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. पण एकतर काय असतं, आम्हाला कॉस्ट्युम्स आम्हाला सतत कोणीतरी करत असतं. इट इज अ पार्ट ऑफ अ प्रोफेशन. पण अत्यंत प्रेमाने कॉस्ट्युम्स करणं की हे तुला कविता खूप छान दिसेल, मग ते कदाचित ते आपल्या प्रोडक्शनच्या बजेटमध्ये जरी नसलं तरीही तिच्या बुटीकमध्ये आणून, नाही मी ते तुला देणार, ते हरकत नाही. ते म्हणजे सांगते ना, प्रेम, अत्यंत प्रेम, दुसरं काहीही नाही. त्याचे काही रिटर्न्स मिळावेत, मग मी काही तिला प्रमोट करेन सोशल मीडियावर, असले काहीही त्याच्या मागे नव्हतं. त्यामुळे आज इतक्या वर्षानंतर मी म्हटलं चला हिच्या स्टुडिओमध्ये येऊया आणि आज सगळ्या लोकांनाही सांगूया. कारण आज ह्या सोशल मीडिया हा चांगला प्लॅटफॉर्म झालाय. पूर्वी आमचे कार्यक्रम झाले, मला वाटतं आपण किती साड्या तुम्हाला दिल्यास त्याच्यासाठी, ते काही फोटो काढले, स्लीवलेस ब्लाउजेस. मी त्या स्लीवलेस घालत नसे, हिने मला अगदी अट्टहासाने, काही नाही कविता तुला छान दिसेल, आणि तिने मला स्लीवलेस घालायला लावलं आणि इतकं छान मी दिसले त्या कार्यक्रमामध्ये. तर ते मला असं वाटतं की ते अजूनही छान दिसते. तर मला नेहमी असं वाटतं की अगेन दिस, मी म्हणते तसं की आज मी हिच्या बुटीकमध्ये आले, तर दॅट इज जस्ट ग्रॅटिट्यूड. इतक्या वर्षांचे संबंध आहेत, त्यावेळेला सोशल मीडिया स्ट्रॉंग नव्हतं, पण आज मला असं वाटतं या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, सगळ्या रसिकांना सांगेन की प्रणवती आहे, प्रतितीज आहेत, तुम्ही जरूर या. अतिशय प्रेमाने छान पद्धतीने तुम्हाला जे हवं ते सगळे कॉस्ट्युम्स तुम्हाला करून देईल. कवितांनी सांगितल्यानंतर मग ते प्रश्नच नाही.